कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न सुरू असून हा प्रकार महाविकास आघाडी कदापि खपवून घेणार नाही असा घणाघाती इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी तारदाळ येथे झालेल्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रचार सभेत ते बोलत होते। जल जीवन मिशन योजनेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विद्यमान आमदारांनी एकदाही आवाज उठवला नाही असा थेट सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली। राजू शेट्टी पुढे म्हणाले की पाणी ही मूलभूत गरज असून जलजीवन योजनेतून प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी देण्याचे आश्वासन दिले गेले, मात्र तारदाळसह अनेक गावांमध्ये प्रत्यक्षात ही योजना अपयशी ठरली आहे। लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीच्या वेळी मतांसाठी दिसतात, पण जनतेच्या प्रश्नांवर बोलायला त्यांना वेळ नाही। ही लोकशाहीची शोकांतिका आहे असा हल्लाबोल त्यांनी केला। यावेळी पुरंदर पाटील यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना सांगितले की विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने सेवा करण्याची संधी दिली असताना पुन्हा जिल्हा परिषदेची हाव कशासाठी? गावातच सामान्य कार्यकर्ता असताना तुम्हाला वारंवार मतदारांच्या दारात प्रचारासाठी का जावे लागते? हा प्रश्न जनतेच्या मनात आहे असे ते म्हणाले। यासिन मुजावर यांनी तर अधिकच आक्रमक भूमिका घेत सांगितले की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी सर्व सत्ता केंद्रे तुमच्याच ताब्यात असताना गावातील मूलभूत गरजाही पूर्ण झाल्या नाहीत। भारत निर्माण योजनेच्या संकट काळात मदन कारंडे यांनी 10 लाख रुपयांचे वीज बिल भरले, मात्र आज तागायत त्यांना एकही रुपया परत मिळालेला नाही। अशा परिस्थितीत विरोधकांनी विकासाच्या गप्पा करू नयेत असा घणाघात त्यांनी केला। सभेत शशांक बावचकर, मदनरावजी कारंडे, दीपाली कोराणे, अनिता शिंदे, आनंदा शेट्टी, विनोद कोराणे आणि पवन शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे जोरदार आवाहन केले। यावेळी देवानंद कांबळे, उदय पाटील, रणजित जाधव, मलकारी लवटे, संगीता पाटील, सुनील पाटील, सुहास नरमदे, सुधाकर कदम, गजानन पाटील, सुनील शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विश्वनाथ मांजरे यांनी केले।